माझ्या काकांचीच आठवण येते. ते पण असंच भक्तिभावानेच पूजा करतात. मला वाटलं आई आठवते असं म्हणशील. भाईसाहेब, वाईट नका वाटून घेऊ, पण माझे काकाच मला माझ्या आईच्या जागी आहे. म्हणजे याचा अर्थ मी तुला तुझ्या आईसारखीच झाले ना. मग तुझ्या या आईने जर का तुझ्याकडे एखादी गोष्ट मागितली तर देशील? भाईसाहेब, मी तुम्हाला काय देणार? मी साधी गरीब मुलगी आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये. एक गोष्ट आहे ना. कुठली? कवडी. मीरा, मला तुझ्याकडची कवडी देशील? देशील ना? कवडीच हवी ना. थांबा ना, देते. पण ही कवडी माझ्या बाबांची आठवण आहे. मी ही नाही देऊ शकत तुम्हाला. ही कवडीच माझा खूप मोठा आधार आहे. भाईसाहेब, या कवडीने ना मला प्रत्येक वेळी संकटातून बाहेर काढलं. मला जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो ना की मी आता काय करू, तेव्हा मी या कवडीला विचारते आणि ही कवडीच मला मार्ग दाखवते. भाईसाहेब, तुम्हाला कवडीच हवी असेल तर मी तुम्हाला दुसरी आणून देऊ का? नाही. नाही. अगं नकोय मला. गंमत केली मी तुझी. मीरा, चल ब्रेकफास्टची तयारी कर. सगळे उठले असतील. जा आवर. जा. मंजिरी फसला, हा प्रयत्न पण फसला. ती मुलगी इतक्या सहजासहजी कवडी देणार नाही, कारण आजपर्यंत ह्या कवडीने तिचे रक्षण केले. असे असले तरी आपल्याला ती कवडी मिळवावीच लागेल.